मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल म्युच्युअल फंड मराठीमध्ये. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार जास्त इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ग्लोबल टेन्शन जे आहे ते वाढत आहेत. वॉर सुरू आहे ऑलरेडी. सो त्यामुळे जे आहे ते मार्केट, सर्व ग्लोबल मार्केट आहे ते कंटिन्युअसली पडत आहे. आज सोमवारी आपल्या दिवशी आपल्याकडे 2 दिवसांनी मार्केट ओपन झाले, इंडियन मार्केट, आणि 2 दिवसांनी मार्केट ओपन झाल्यानंतर जवळपास 500 पॉईंट्सची गॅप डाऊन ओपनिंग जी आहे ती आपण फेस केलेली आपल्याकडे झालेली आहे. आणि त्यानंतर मार्केट एक काही जास्त विशेष मूव्ह केलं नाही, एका रेंजमध्ये थोडंसं ते मूव्ह होत होतं, बट मार्केट बऱ्यापैकी आज पडलेलं आहे, ही याच्यामधली महत्वाची गोष्ट. इव्हन मार्केट गेल्या काही काळापासून कंटिन्युअसली पडतच आहे. तुम्ही जर इव्हन ऑल टाइम हाय पासून जर बघाल तर एक 1600 पॉईंटच्या आसपास साधारणतः निफ्टी पडलेली आहे. ठीक आहे. सो ही आपण यासाठी चांगली गुंतवणुकीची संधी म्हणायची का, किंवा ह्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे गुंतवणूक कशी करू शकतो, कोणत्या फंडमध्ये करू शकतो, ते एकदा बघून घेऊया. मला माहिती आहे मी अशा प्रकारचे व्हिडिओज कंटिन्यूअस बनवत आहे तुमच्यासाठी, कारण की इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्या वेळेला मार्केट पडत असतं आणि पडत्या मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना, किंवा पडत्या मार्केटमध्ये तुम्ही एसआयपी करता, लमसम करता, सो ती तुमची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म मध्ये खूप जास्त वेल्थ क्रिएट करून जाते. ठीक आहे. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो या ठिकाणी. आता एक गोष्ट लक्षात घ्या. समजा एखादा 100 रुपयाचा शेअर असेल. मी नेहमी एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी. 100 रुपयाचा शेअर असेल, तो जर 50% पडला, 100 रुपयाचा शेअर 50% पडला, तर त्याची किंमत राहणार 50 रुपये. ते बट आता त्याला जर समजा तुम्ही 50 रुपयापासून त्याला 100 रुपये जायचं असेल, समजा तुम्ही त्याला 50 रुपयामध्ये इन्व्हेस्ट केलात, 50 रुपयासमोर तुम्ही त्यात इन्व्हेस्ट केलात, आणि तिथून जर तो 100 रुपये गेला, तर तुम्हाला रिटर्न्स हे 50% नाही, तुम्हाला रिटर्न्स हे 100% भेटणार आहेत. कसे? 50च्या डबल 100 म्हणजे तुम्हाला 100% रिटर्न भेटतात. सो याचा अर्थ तुम्ही जेव्हा मार्केट पडतं तेव्हा इन्व्हेस्ट करताना, तेव्हा तुम्ही जास्त अल्फा जनरेट करता. हे जे एक्सेस रिटर्न असतात त्याला म्हणतात अल्फा. सो मार्केट फॉलिंग मार्केटमध्ये तुम्ही एसआयपी करा, फॉलिंग मार्केटमध्ये तुम्ही लमसम करा. तुम्हाला वेळोवेळी सांगितलं, त्याच्यामागचं रिझन हेच असतं की म्युच्युअल फंड एसआयपी तुम्ही लॉंग टर्मसाठी करताय. म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजे ट्रेडिंग नाहीये की तुम्ही आज घेतलात उद्या विकलात, 1 वर्षाने विकलात. मिनिमम 5 वर्ष तुम्ही यात राहताय. जर तुम्ही मिनिमम 5 वर्ष यात तुम्हाला राहायचंय, तर फॉलिंग मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हा बेस्ट पर्याय आहे तुमच्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये. ओके. आता हे तुम्हाला समजलं फॉलिंग मार्केटचं एक्झाम्पल. आता असे कोणते कोणते म्युच्युअल फंड इंडायसेस आहेत पडलेले आहेत ते बघूया. कसं, आता मी तुम्हाला इथे ना एका वेबसाईटला घेऊन आलेलं आहे, आणि इथे मी तुम्हाला दाखवणार की शेअर मार्केटमध्ये असे कोणते इंडायसेस आहेत जे पडलेले आहेत, आणि त्यानुसार आपण बघणार आहोत की आपण कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ते. ठीक आहे. सो आता इथे आपण आलेलो आहे चार्टिंगच्या वेबसाईटवरती. फ्री वेबसाईट आहे, आणि इथे मी तुम्हाला क्रिएट स्कॅन करून दाखवणार आहे. स्कॅन काय क्रिएट करणार आपण, आपण शेअर मार्केटच्या इंडेक्सेसमध्ये हे शोधणार आहेत की असे कोणते इंडेक्स आहेत जे 200 ईएमएच्या खाली आहेत. 200 ईएमए का, तर 200 ईएमए हा एक टेक्निकल इंडिकेटर आहे. जर 200 ईएमएच्या खाली एखादा शेअर किंवा एखादा इंडेक्स असेल, तर आपण असं म्हणू शकतो की तो खूप जास्त पडलेला आहे. ठीक आहे. सो आपण आता या ठिकाणी मी एक कंडिशन बनवतो. सिंपल कंडिशन आहे. इथे मला डेली क्लोज पाहिजे आहे. डेली क्लोज नाही, काहीतरी वेगळं झालं. डेली क्लोज. ओके. डेली क्लोज वरती गेला. ओके. डेली क्लोज लेस दॅन ईएमए. ओके. मला आता काय शोधायचं, डेली क्लोज लेस दॅन 200 ईएमए, आणि मी रन स्कॅन करतो. आता हे जेव्हा मी करतो तर माझ्यासमोर सर्व शेअर्सची नावं येतात. मला ऑब्व्हियसली शेअर्स नको आहेत. सो मी इथे क्लिक करणार कॅश वरती, आणि इथे सिलेक्ट करणार इंडायसेस. ओके. ऑल इंडायसेस रन करणार. सो याचा अर्थ आता माझ्यासमोर अशा इंडायसेसची लिस्ट येणार जे 200 ईएमएच्या खाली पडलेले आहेत. ओके. खाली गेलं इथे बघा. माझ्यासमोर सर्व इंडायसेसची लिस्ट आहे. निफ्टी एफएमसीजी आहे, निफ्टी आयटी आहे, ओव्हरऑल निफ्टी आहे, निफ्टी 100 आहे. त्यानंतर तुम्ही जर अजून खाली गेलं तर तुमचं निफ्टी मिड कॅप आहे, निफ्टी स्मॉल कॅप आहे, निफ्टी टोटल मार्केट इंडायसेस आहे. सो अशा प्रकारे ना भरपूर सारे इंडायसेस आहेत. बघा, निफ्टी स्मॉल कॅप तुम्हाला दिसतो आहे. अशा प्रकारे भरपूर सारे इंडायसेस आहेत जे सध्या 200 ईएमआयच्या खाली आहेत. आता ह्याच्यामध्ये मला मेजर काय दिसलं, म्हणजे मेजर मला दिसलं की निफ्टी 100 हा इंडेक्स 200 ईएमआयच्या खाली. आता मला सांगा निफ्टी 100 मध्ये कोणत्या कंपन्या येतात. मी तुम्हाला वारंवार शिकवलंय, निफ्टी 100 मध्ये येतात लार्ज कॅप कंपन्या. तर याचा अर्थ लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये चांगली संधी आहे. सेम तुम्ही पाहिलात की मिड कॅप 150 ईटीएफ पण खाली पडलाय, स्मॉल कॅप इंडेक्स पण खाली पडले. याचा अर्थ तुम्हाला करंटली लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये चांगली संधी आहे, कारण की यांचे इंडायसेस जे आहेत, ज्या इंडायसेसला हे म्युच्युअल फंड एक बेंचमार्क म्हणून चालतात. ओके. हे इंडायसेस यांचे बेंचमार्क आहे. सो यांचे बेंचमार्कच खाली पडले आहेत.
तर ऑब्व्हियसली म्युच्युअल फंड सुद्धा तुम्हाला स्वस्त किमतीमध्ये भेटणार आहेत करंट मार्केट फॉलमध्ये. सो जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे तुम्ही अशा प्रकारचे म्युच्युअल फंडमध्ये करू शकता, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. आणि ऑब्व्हियसली तुम्ही लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप तीनही प्रकारचे जर इंडेक्सेस पडले तर तुम्हाला मल्टी कॅप असेल, फ्लेक्झी कॅप असेल, हे पण स्वस्तातच भेटणार आहेत, कारण की त्यामध्ये तेच इंडेक्सेस असतात. ठीक आहे. आता तुम्हाला एवढं तर समजलं की बाबा मी कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, लार्ज, मिड आणि स्मॉल. आता हे म्युच्युअल फंड शोधायचे कसे? लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती आपण मराठीतनं म्युच्युअल फंड बद्दल जवळपास 167 व्हिडिओज बनवलेत, ज्यामध्ये मी शिकवलंय प्रत्येक वेळेला की तुम्ही म्युच्युअल फंड शोधायचे कसे. विविध व्हिडिओज म्युच्युअल फंड शोधण्याबद्दल आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. आता मी तुम्हाला एक सोपी प्रोसेस सांगतो. ही वेबसाईट आहे ईटी मनीची. इथे तुम्ही जायचं, फ्री वेबसाईट आहे. इथे मी करतो एक्सप्लोर म्युच्युअल फंड. इथे तुम्हाला म्युच्युअल फंडचे सर्व टाईप येतात. तुम्ही कोणत्याही टाईपवरती क्लिक करा. समजा तुम्हाला लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, लार्ज कॅपवरती क्लिक करा. लार्ज कॅपवरती क्लिक केल्यानंतर लार्ज कॅपमधल्या स्कीम्स तुमच्या समोर येतील. काही चांगल्या स्कीम्स आहेत, जसं की निपॉन लार्ज कॅपची स्कीम चांगली आहे, कॅनरा रोबेकोचे रिटर्न चांगले आहेत, किंवा आयसीआयसीची चांगली आहे. समजा तुम्हाला वाटतं की निपॉन लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, तर तुम्हाला त्याचे रिटर्न्स दिसतात. गेल्या जवळपास 10 वर्षाचे सीएचे रिटर्न्स आहेत त्याचे 16%. सो लार्ज कॅप कंपनी 16% सीएचे रिटर्न डिलिव्हर करते. सो चांगली कंपनी आहे. तुम्ही ह्या लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. ऑब्व्हियसली मी याबद्दल व्हिडिओज बनवलेले आहेतच. म्हणजे बेस्ट मिड कॅप कोणता, लार्ज कॅप कोणता, इथे बघा लेटेस्ट व्हिडिओ आहे बेस्ट स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड. सो असे सर्व व्हिडिओज तुम्ही बघा, तुम्हाला नॉलेज होईल. बट तुम्हाला मी ह्या वेबसाईट बद्दल सांगते, तुम्ही लार्ज कॅप मध्ये निपॉन लार्ज कॅप हा एक चांगला ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो. सेम त्यानंतर तुम्ही मिड कॅप वरती जावा. मिड कॅप बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कोणते बेस्ट आहेत. बट इथे तुम्हाला एचडीएफसी मिड कॅप, निपॉन मिड कॅप हे फंड भेटतात. एचडीएफसी मिड कॅप मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जर स्मॉल कॅप मध्ये गेला तर स्मॉल कॅप मध्ये परत एकदा निपॉनचा स्मॉल कॅप जो तुम्हाला एक चांगलं आतापर्यंत ते रिटर्न्स दिले, सो तुम्ही निपॉन स्मॉल कॅप मध्ये नक्कीच जाऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला मी काय केलं, तुम्हाला मी इंडायसेस सर्च करून दाखवले की कोणते इंडायसेस 200 EMA खाली आहेत. तुम्हाला तुमच्याकडे अजून कोणत्या कंडिशन असेल त्याही तुम्ही लावू शकता, जसं की आरएसआय आहे किंवा मुव्हिंग एव्हरेजेस वेगळे आहेत ते सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि मला एवढं तर समजतंय की बाबा मार्केट पडलेलं आहे. जर हे इंडायसेस 200 EMA खाली आलं तर मार्केट खूप जास्त पडलेलं आहे. मग कोणते कोणते इंडायसेस आहेत ते मी शोधले. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप मला भेटले. मी त्याचे म्युच्युअल फंड शोधले आणि त्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तुमची रुपी कॉस्ट एव्हरेजिंग खूप जास्त चांगली होते आणि तुम्ही लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ बिल्ड करू शकता. मी परत परत सांगतो, म्युच्युअल फंड हे ट्रेडिंग इन्स्ट्रुमेंट नाहीये, हे लॉंग टर्म वेल्थ बिल्डिंगसाठी इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्ही नक्की त्याचा वापर करू शकता. ओके. सो या मार्केट फॉलला घाबरू नका. जेव्हा जेव्हा मार्केट पडलेलं आहे दुप्पट वेगाने रिकव्हरही झालेलं आहे. सो असं नाही की मार्केट इथून झिरो होणार. ही संधी आहे, संधीचा फायदा घ्या. लॉंग टर्म मध्ये वेल्थ नक्की बिल्ड करा. तुम्हाला जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिकडे जॉईन व्हा. सोबतच आपण स्वतः एमफी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिली, तिकडून आम्हाला मेसेज करा. आमची टीम तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक पाठवेल, तिकडे तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता फ्रीमध्ये आणि आपल्या अंडर तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट नक्की सुरू करू शकता. ओके. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. सर्व लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्याचा फायदा घ्या आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.